नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे राची अनस्क्रिप्टेड। माझं नाव राहुल आणि ही माझी वाईफ ऐश्वर्या, हिला आम्ही चिऊ पण बोलतो। आम्ही आज चाललो आहोत श्री खंडोबा महाराजांच्या तीर्थस्थानी म्हणजे जेजुरीला, आणि हा आमचा पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पहा। आमच्यासोबत अजून दोघं जण आहेत, ते तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगेल। आम्हाला जॉईन होतील तर आम्ही इंट्रोडक्शन त्यांचंही करून देऊ, सो भेटूया। चला चले गाईज, आम्ही निघालेलो आहे आणि आम्ही गाडीत आहोत आणि माझे दोन भाऊ जसं मी सांगितलं होतं त्यांनी सुद्धा आम्हाला जॉईन केलं आहे। सो हा आहे प्रणय, ह्याचं नाव आहे अनिकेत। हा सुद्धा यूट्यूब चॅनल, ह्याचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे ट्रेकर प्रणय। ओके, आणि ह्याला सध्याला मी ड्रायव्हर म्हणून आणलाय। सो आमचा हा ड्रायव्हर आहे, ह्याच्या पुढे हाच ड्रायव्हर असेल। सो गाईज, आम्ही आलो आहे मिसळ खायला खेड शिवापूरला। आज आम्ही ऐश्वर्याच्या घरी राहणार आहे गावी। आता आम्ही तिच्या गावी चाललो आहे राहायला आणि उद्या सकाळी आम्ही जेजुरीला जाणार। आमचे मिसळ आलेले आहे। आता आम्ही थांबलो आहोत CNG भरायला। ॲक्च्युली आमच्या प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेत। आम्ही जाणार होतो जेजुरीला पहिले, बट आता आम्ही प्लॅन चेंज केला। सो माझ्या गावाला आम्ही जाणार आहोत असवली, पारगाव भागात, आणि नंतर मग तिथे राहील एक दिवस, आजचे दिवस, आणि मग उद्या सकाळी आम्ही जेजुरीला जाणार आहे सकाळी सकाळी। मला उठावं लागतं 5 वाजता, 5 वाजता। तो गाईज, आता आम्ही पोचलो आहे आयुष्याच्या गावी। आता वाजलेत 9:30। आता आम्ही थोडंसं खाईल आणि आराम करेल, आणि सकाळी उठून आम्हाला लवकर जेजुरीला जायचं आहे। सकाळी 6ला निघेल आम्ही। सो आता आम्ही जरा खातो आणि झोपतो। आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि ऐश्वर्याने आमच्यासाठी खास फोडणीचा भात केलेला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे जेजुरीला। माझी अजून तयारी बाकी आहे बघा, मी अर्धा ते तर असतं, चालू असते ती तयारी। तर जाऊ आणि तिकडेच तुम्हाला भेटू। तुम्हाला तिथलंही आम्ही पूर्ण इन डिटेलमध्ये सगळं एक्सप्लोअर करू। ठीक आहे, आता लेट झाला तर आम्ही निघतो। चला, बाय बाय। हे आहे ऐश्वर्याच्या गावी जानूबाईचं मंदिर। तुझी तयारी इथून पण चालू आहे? तयारी चालू म्हणजे तयारी कधी संपते का बायकांची? जेजुरीला पोहोचेल आता आपण। असू दे। अरे इथे आम्ही पार्किंगला लावली गाडी आणि इथे भंडारा घेतला। मित्रांनो, हा बघा, हा आहे नवीन जेजुरी गड। इथे आम्ही आता पोहोचेल, हिला 15-20 मिनटं लागतात वरती चढायला, आणि ह्याच्या बाजूलाच 3-4 किलोमीटर नंतर जुना जेजुरीचा गड आहे। आता आम्ही चालू करतोय, चला। देवराया थाटून आला सानळ दुर्गाना, घेऊन जाया बानुबया, ऐटीत बांधला सामुंडा बळ्या, मंडप भारी इंद्रधनुचा, भुईला स्पर्श झाला देवगणांचा, येटातून थटून बसली बघा ही वराया खंडेराया, बानुबया 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 बानुबया, हात घाली ही वराया खंडेराया। हा आहे नवीन गडाचा दरवाजा।
आणि इकडून सरळ गेलं की जुन्या गडाचा दरवाजा येतो. चला. मित्रांनो आता आपण पोचलो आहे मंदिराच्या इथे. खूप गर्दी आहे इथे. आज रविवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. मावळाची माती ही आता ही मोफत दर्शनाची लाईन आहे ना, खूप मोठी आहे. आणि याला किमान 2-3 तास तरी लागतात. मित्रांनो आम्ही 200 रुपये भरले आणि या लाईनीमध्ये आलो आहे. ही पण लाईन खूप मोठी आहे. आता बघू किती वेळ लागतो. इथे ऑनलाईन पास काढायला लागतो. आमचा अगोदर काढला होता आम्ही. पण आमचं आत्ताच दर्शन झालेलं आहे. जस्ट बाहेर आलो जस्ट आणि VIP लाईनने गेलो. सो आमचं दर्शन खूप लवकर झालं. आतमध्ये गाभाऱ्यात गेलं एवढं प्रसन्न वाटतं. सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. फर्स्ट विजिट खूप आणि खूप लवकर दर्शन झालं आमचं ओळखीमुळे. हे भाव होते, आयुष्याच्या भावामुळे सगळं VIP दर्शन भेटलं. त्यामुळे लगेच दर्शन अर्ध्या तासामध्ये दर्शन पण झालं आमचं आणि खूप भारी दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. त्या मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या इथेच महासादेवीचं हे मंदिर आहे. महासादेवीचं दर्शन. विष्णुपद आहे. ते रिवाज आहे की ते शिक्का लावला जातो आणि जी आपली मन्नत आहे ती मागितली जाते. मंदिराची इथं ही तटबंदी आहे आणि इथे तळी वगैरे भरली जाते. येळकोट येळकोट. दमली बायको माझी. आता आम्ही सरबत पितोय गाईज आणि हे माझे भाऊ आता किती वेळा सांगणार. फुकट उभे आहेत. मी घेणार तर हे फुकट इथे. काल दिवसभर 2दा फुकट जेवली ते नाही सांगणार. तब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. असं तोंडावर नाही बोलायचं. फुकट थोडी जेवली मी. कट करेल मी, कट करेल ते. आज शॉपिंग चालू आहे बाबा बायकोची माझा. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तर मित्रांनो आम्ही गडाच्या पुन्हा पायथ्याशी आलोय पार्किंगला. आम्ही अगदी 0 रुपयात म्हणजे बिना लग्नाची माणसं 0 रुपयात गड चढून खाली येऊ शकतात. लग्नवाल्या माणसांना अनुभव विचारा तुम्ही. खूप म्हणजे खूप पैसे गेले आमचे. जवळजवळ 1-1.5 हजार रुपये तुम्ही पकडूनच चाला. आणि स्टार्टिंगलाच तिथे तुम्हाला एंट्रीच देणार नाहीत. जर तुम्ही नवीन नवरी आहात तर ओटी घेऊनच वर जा. वरती ओटी भरावी नवीन नवरी लागेल. दिसले की ते डायरेक्ट पैसे हे करतात. चालू पैसे स्टार्ट करतात ते. ओटी भरा, हे भरा, ते भरा. मी ओटी घेतली सुद्धा, पण त्यांनी ओटी भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे 500 रुपये मागितले. सो मी ओटी त्यांच्याकडून भरून नाही घेतली. मी वरती जाऊन मग देवाऱ्यातच म्हणजे ज्या गाभाऱ्यातच जाऊन मग ओटी हे केली. एकंदरीत तुम्हाला तिथे लुबाडतात. तुम्ही कपल असले की तिथे तुम्हाला अगदी म्हणजे तृतीयपंथी तिथल्यापासून सगळे माझ्या दादाने तर इथे मला- इथे एकटे होते. ह्याला कोणी विचारलं नाही. आम्हाला कोणी हे विचारत घ्या, नाही. हे घ्या. हे एकटेच चालले होते. Not even प्रसाद. Not प्रसाद पण even- कोणी विचारला नाही. प्रसादही नाही. सिंगल असेल 0 मध्ये. बिना लग्नाचा गड करावा. लग्नवाल्यांना लय लुटतात. हाय गाईज, आम्ही उतरलो आहोत जेजुरी गडावरून जस्ट. आता आम्ही चाललो आहोत प्रतिबाला. तुमसे ना हो पाएगा. प्रतिबालाजीला नाही, प्रतिबालाजीला इथून 2 तास लागतो. तिकडे ना आम्ही आम्ही कॅन्सल केलेलं आहे प्रतिबालाजी. बिकॉज आज संडे आहे. सो तिथे खूप रश खूप असेल. गर्दी आहे. आणि आम्हाला परत मुंबईला सुद्धा जायचं आहे. त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला आहे. बट आता आम्ही चाललो आहे नारायणपूरला.
जिथे एकमुखी दत्तांची मूर्ती आहे मोठी. तर ते आम्हाला बघायचं आहे, हां. त्यामुळे आम्ही मी तिकडे जाणार कधी आहे. गेली नाहीये. माझ्या मम्मीचं गाव आहे तिकडेच, कापूरच्या तिथे. बट स्टील मी कधी नारायणपूरला नाही गेली. तर आज एक्सप्लोर करूया. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे एकमुखी दत्त मंदिर इथे. आता आपण दर्शन घ्याव्या तिकडचं. मला दाखवतो मी ते मंदिर. गुरुचरित्राचे अध्याय आहेत. एकूण एक अध्यायाचा खूप विस्तारितपणे त्यांनी चित्राच्या स्वरूपामध्ये मांडला आहे. सो तुम्ही बघू शकता. असे टोटल 51 अध्याय आहेत. सो त्यांनी चित्राच्या स्वरूपात मांडलेत, बघू शकता गाईज. सुंदर आहे. खूप हे छान आहे, मंदिर खूप सुद्धा छान. आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं, थंड आहे. इथे दत्ताच्या मंदिराच्या बाजूलाच नारायण मंदिर आहे. सध्या इथे याचं बांधकाम चालू आहे, तर आपण बघूया जाऊन तिथे. मित्रांनो, आता रस्त्यात जाताना आम्हाला कांदे दिसले. ते 20 रुपये किलो होते, त्यामुळे आम्ही गाडी थांबवून कांदे घेतोय आता. नाइस. हॅलो गाईज, काही नाही, दर्शन व्यवस्थित झालं आहे आमचं. आता मी थांबलो होतो इथे खेड शिवापूरला. तुम्हा लोकांना माहीतच असेल, कैलास भेळ फेमस आहे, मोस्ट ऑफ जणांना माहीत असेल. कैलास भेळला थांबलो आहे. आता मी भेळ खाऊ, मिसळ खाऊ, हे फेमस, आणि मग पुढे कंटिन्यू घरी जायचा प्रवास. सो भेटूया. 2 मिसळ पाव आणि 1 भेळ मागवलं आम्ही. फेमस आहे. तुझं काय करू? आणि सरांना खूप भूक लागले. आम्ही हे सगळं घेऊन चाललो घरी खायला. सगळं खाल्ली तिथे, तर आम्ही घरी घेऊन जातो. आणि याची स्पेशलिटी आहे की ह्याच्यासोबत कमी मटकी आणि कांदे वगैरे सगळं टाकून भेटतं वेगळं. ती स्पेशालिटी आहे ह्या भेळीची ॲक्च्युली, आणि खूप फेमस आहे, खूप जुनी आहे. म्हणजे मी लहान होती ना तेव्हापासून मी हे आवडली. तर मित्रांनो, आपला जेजुरीचा ब्लॉग इथे संपतोय. जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहे. खूप छान दर्शन होतं, खूप छान अनुभव होता. तुम्ही नक्की विजिट करा. आणि आम्ही ब्लॉग टाकतोच आहोत, तर प्लीज व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जय मल्हार. मल्हार. बाय बाय.